तर आहे आज इथे या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा आहे. रिअल आणि रील अशी दोन्ही माणसं कुठेतरी एकत्र आलेली आहेत. काय भावना आहेत तुमच्या सर आता? खूप छान वाटते मॅडम, पण खूप घाबरल्यासारखं पण वाटते की आम्हाला आमचे आयुक्त मिळाले होते शिरूरकर साहेब, त्यांनी आम्हाला त्यावेळेस खूप मदत केली आणि मग शाळेसाठी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे घडवायचं हे आम्हाला त्यांच्याकडे शिकायला मिळालं. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही कशा प्रकारे मोटिवेट करतात, या मोटिवेट करण्यानंतर तो विद्यार्थी नुसता 10वी नापास झाला म्हणून तो शाळा सोडतो आणि संपूर्ण आयुष्यभर तो म्हणजे शिक्षित असतो, पण तो पुढे शिक्षण घेऊ शकत नाही. पुढे तो त्याची स्वतःची वाटचाल करू शकतो. नुसतं 10वी म्हणजे हे नाही आहे. पण हेच मला सगळ्या विद्यार्थ्यांना मी मोटिवेट करत असतो की नुसतं 10वीमध्ये नुसतं शिक्षण नाही, तर तुम्ही ग्रॅज्युएशन करा, पुढे जा. आणि त्याच्यातूनच त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळत गेली आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य पुढे घडवत गेले. खरोखर मला त्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक वाटतं की मी त्यांना सगळ्या प्रकारे मदत केली. म्हणजे त्यांना भावनिक म्हणा, त्यांना शाळेत येण्यासाठी म्हणा, कधी उशीर होतो, कधी काय होतं, कधी कामावर असतात. तर अशा प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांना आम्हाला सांभाळून घ्यावं लागतं. आणि BMCचे खास करून जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांचं तर म्हणजे सांगताच येत नाही की किती कष्ट करून दिवसभर घाम गाळून संध्याकाळी शाळेत येणे आणि बसणे ही खूप मोठं त्यांच्यासाठी असतं. कारण की थकल्यानंतर माणूस बसू शकत नाही. 2-3 तास 4 तास त्याला बसायला सांगितलं तो बसू शकत नाही. पण हा एक असा आमच्यासाठी हे होता की त्यांना तिथे बसवून ठेवायचं आणि त्यांना शिकवायचं. हा आमच्यासाठी एक तारेवरची कसरत होती आणि ती आम्ही चांगल्या प्रकारे पार पाडली असं मला वाटतं. आणि शिरूरकर सरांचे पण खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला खूप मदत केली, त्यावेळेस करतायत आणि अजूनही आम्हाला BMC सपोर्ट करते की आम्हाला खरोखर मी अजून एक BMCला आज जर कोणी असा अधिकारी असतील तर मी त्यांना एक विनंती करेन की त्यांनी कृपया BMCच्या विद्यार्थ्यांसाठी एक परिपत्रक काढा आणि त्याद्वारे त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करा, हेच मी सांगेन. थँक्यू. मला वाटतं असे शिक्षक तर तुमच्यासारखेच ते शिक्षक असतात जे सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात शाळेनंतरही उरतात आणि कुठेतरी त्यांना त्यांच्या आयुष्यात आय एम शुअर तुम्ही आठवत असाल. त्यामुळे यू आर एन एक्झाम्पल. आपण सुपर हिरोज खूप बघतो, पण मला वाटतं प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या आजूबाजूला इतकी माणसं असतात ज्यांच्यात ती सुपर हिरो क्वालिटी असते. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही जे काम करताय त्यासाठी. पण तुला विचारायला आवडेल की मी मगाशी म्हटलं तसं रिअल लाईफ आणि रील लाईफ इतका इन्स्पिरेशनल माणूस पण आपण बघतो ते किती साधे आहेत. ह्यांच्यातलं कोणतं गुण सगळ्यात भावला तुला? एकतर मी स्वतःला भाग्यवान समजतो. असे रिअल लाईफ हिरोज जे आहेत त्यांच्यापैकी एकाचं पात्र मला साकारायला मिळालं. अभिनेत्याची फार इच्छा असते की त्याला वेगवेगळ्या रूपांमध्ये येण्याची संधी मिळाली. या निमित्तानं शिवराज आणि आमचे प्रोड्युसर यांचे मी विशेष आभार मानतो. त्यांनी मला ही संधी दिली. प्रश्न काय विचारतो?